एक सगळ्यांसाठीच आहे आपली जर्नी आतापर्यंत या घरात जे काय झालं त्याच्यावर थोडंसं लाईव्ह मी लिहिलं. यूं ही हंसते रोते, यूं ही हंसते रोते कट गए ये रास्ते, कहते सुनते हो गए कम ये ट्रॉफी तक के फासले. रिश्ते यहाँ कभी बिगड़ते हैं तो कभी संवरते हैं, कभी ये उलझ कर सुलझते हैं तो कभी सुलझ कर उलझते हैं. ना कोई समझ पाया यहाँ जिंदगी किस तरह कटी, ना कोई समझ पाया यहाँ जिंदगी किस तरह कटी. सिर्फ याद रहेगी वो स्टोर रूम की घंटी और किचन में बजने वाली वो कुकर की सीटी. याद रहेगा कभी वो टास्क जीतने का घमंड हमें, याद रहेगा कभी वो टास्क जीतने का घमंड हमें, तो कभी हारने के बाद इमोशंस ने किया जो तंग हमें. यहाँ बार बार बजी, यहाँ बार बार बजी हम सबकी ऐसी बैंड, यहाँ बार बार बजी हम सबकी ऐसी बैंड, तो कभी किसी ने फाड़ी किसी की महंगी वाली पैंट. याद रहेगा जो बिग बॉस ने दिया माँ का दुलार हमें, याद रहेगा जो बिग बॉस ने दिया माँ का दुलार हमें, तो कभी एक बाप की दी तेज फटकार हमें. कभी मजे से भरे पेट हमने, कभी मजे से भरे पेट हमने राशन गोल्ड के, तो कभी सो गए हम जमीन पर भूखे पेट से. समझ आया हमें यहाँ आटे दाल की कीमत, अब ना करेंगे हम लाइफ को ग्रांटेड लेने की हिम्मत. वेल डन, सुपर. थँक्यू थँक्यू. अजून दोन व्यक्तींवर काहीतरी लिहिलंय माझ्या खूप जवळच्या आहेत त्या. डोळ्यात आहेत तिच्या स्वप्ने हजार, डोळ्यात आहेत तिच्या स्वप्ने हजार, आवाजात तिच्या आहे एक शेरणीची दहाड, फिरते घेऊन ती इमोशनचा महापहाड, पण म्हणते आहे मी स्ट्रॉंग फार. तिच्या आजीची आहे ती एक लाडकी नात, तिच्या आजीची आहे ती एक लाडकी नात, पण जो तिला नडेल तिची ती लावते पार वाट. अभिमानाने म्हणते मी आहे तन्वी कोलते, अभिमानाने म्हणते मी आहे तन्वी कोलते, पण या आरबीला ती लाडाने दादा दादा बोलते. थँक्यू. आता अजून एक. जग म्हणे तिला स्वप्न सुंदरी, जग म्हणे तिला स्वप्न सुंदरी, स्टाईल तिची आहे लई भारी, म्हणतो तिला मी लाडाने चटोरी, पण आहे ती एक अमेझिंग छोरी. बिग बॉसच्या घरात वाटलं मी पडी न केला, बिग बॉसच्या घरात वाटलं मी पडी न केला, कारण होता इथे खूप लोकांचा मेळा. देवानी पाठवली एक फ्रेंड स्पेशल आणि बनवली आम्ही इथे फनची अमेझिंग मिसळ. केला तिने इथे भोसले परिवारांचा नाव रोशन, केला तिने इथे भोसले परिवाराचं नाव रोशन. दीपाली तू आहे माझा एक स्पेशल इमोशन. थँक्यू. थोडंसं ट्राय केलं काय होतं. अरे फार सुंदर राकेश. थँक्यू थँक्यू. ते तुम्ही इमोशनली एक्सप्रेस झालात आणि काय शायरी आणि त्याचं तुम्हाला वरदानच आहे. तुम्ही छान लिहिताच आणि तुमचे विचार ऐकून सगळेच भावूक झाले. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू.